पहिलं डिजिटल मुक्त शहर आहे त्या अनुषंगाने तुमची सूचना होती. हां, माझी सूचना होती. कारण वस्तुस्थिती सांगायला पाहिजे असं मला वाटतं. काही वर्षापूर्वी एक IPS अधिकारी होते म्हणजे आले, त्याला विरोधी बाकावरती होतो आणि मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार होते आणि जे अधिकारी उतरले, नाव घेणं बरोबर नाही त्यांचं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते उतरले. खूप सारे डिजिटल पोस्टर लागले होते आणि त्यांनी असं मत व्यक्त केलं होतं, आम्ही पण लांब मोजून नाही करू, हा डिजिटल दहशतवाद आहे. ज्यांची पात्रता नाही, ज्यांची लायकी नाही, अशी माणसं फोटो लावतात आणि मी कोणतं आहे हे समाजातील बिंबवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर परत मग तो दहशतवाद तयार होतो त्या डिजिटल याच्यात. त्यामुळं आणि गेल्या 3-3.5-4 वर्षांमध्ये त्या डिजिटल फ्लेक्सचं धोरण कुठे अवलंबलं गेलं नाही. जे नगरपालिकेचे जागा होत्या तिथं न लावता कुठे आणि किती बोर्ड लावाय, म्हणजे खरं सांगू तुम्हाला मळमळल्यासारखं होतं. सुहास बाबाचं जरी डिजिटल बघितलं तरी मला मळमळतं, असं माझी परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की काही त्याचा उपयोग नसतो. मला त्याची सगळी माहिती घेतली. नगरपालिकेचं उत्पन्न 1 लाख रुपये होतं. 1 लाखासाठी एवढं शहराचं विद्रुपीकरण करायचं आणि नको त्या लोकांची गोष्ट त्यांनी काय तर सांगायचं की मी अमुक आहे, मी तमुक आहे, सुहास बाबर असं आहे, सुहास बाबा कसं आहे, काय गरज नाही. सुहास बाबर सांगायचं तर माणसांना कळेल. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की सद्यस्थितीमध्ये पुढचं धोरण ठरत नाही तोपर्यंत डिजिटल फ्लेक्स लावायचे नाहीत आणि ज्यावेळेला पुढचं धोरण ठरवलं त्यावेळी मी असं सांगितलं की काही जागा अशा आयडेंटिफाय करा की ज्याचा त्रास त्या शहरातल्या सामान्य माणसांना ट्रॅफिकला होऊ नये आणि युनिपोलर एकाच पोलवरती त्याचं स्ट्रक्चर असतं असे सुंदर डिजिटलचे काही झोन करा आणि त्या ठिकाणी परवानगी द्या. सध्या माझी नागरिकांना विनंती आहे, कुणीही डिजिटल पोस्टर लावू नये. थोडं शांतता शहरात हळूहळू निर्माण करूया. पोस्टर लावण्यास पाहिजे. मोठ्या शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा झाला आता पाहिजे. मी त्याची माहिती घेतली सगळी, तर ते फिल्ट्रेशन प्लॅन्ट आपला नदीमधलं सुद्धा पाणी प्रमाणापेक्षा जास्त मिळालं. फिल्ट्रेशन प्लॅन्ट बंद होता. आम्ही काही जबाबदारी नाकारणार नाही, स्वीकारणारी आम्ही माणसं आहे. फक्त मी प्रशासनाला प्रश्न असा विचारला होता, तिथं कोण अधिकारी होतं? कारण ठीक आहे, फिल्ट्रेशनपर्यंत गढूळ पाणी येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जर गढूळ असेल तर सोडायलाच नाही पाहिजे. एखाद्या दिवस पाणी नाही नसतं चाललं असतं. चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांनी कारवाई करणं हे चांगलं नाही, कारण आपण आरोग्याशी खेळू नये. बाकी कुठलीही गोष्ट आपण चुकी एखादी ॲडजस्ट करू शकतो, पण असं परत होता कामा नये. आज त्यांना काढणारं आपण नोटीस काढली, कारण फिल्ट्रेशन प्लॅन जर बंद असेल तर तुम्ही गढूळ पाणी पुढे पासच करायला नाही, द्यायलाच नाही पाहिजे. हां, एकदम खराब झाली. आज सगळी मला सुद्धा तो त्रास झाला. आम्ही काय जबाबदारी नाकारणार नाही. आमची चूक आहे की जबाबदारी स्वीकारून परत होऊ नये म्हणून आम्ही त्याची पूर्ण काळजी घेऊ. 2-2, 4-4 महिने पगार झालेले नाहीत. त्यांचं आंदोलन सुरू आहे, त्याबाबत काय करायचं? आता तो गव्हर्नमेंटच्या विषय, पण मला असं वाटतं की तसं होत नाही. हा, पुढे मागं होत असेल. पुढे मागं जर झालं तरी खातं शिवसेनेकडे आहे आणि नाईक साहेब, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब ह्या वर्षात फार सेन्सिटिव्ह आहे. प्लस मायनस होत असेल, कारण मुळात तुम्ही STचं तुम्ही राज्याच्या देशाच्या कुठल्याही राज्यात तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्ट बघितला तो नफ्यावरती चालतो. महाराष्ट्र नफाना तोट्यावरती चालतो. प्रॉफिट मिळायला प्रयत्न करायचा, तर त्याचे एक्सपेन्सेस तिथेच संपले पाहिजे. तेवढा आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असतो. पुढे मागवलेलं असेल पण भेटू कोणाला काय टाकलेलं नाही. पण मी त्या भूमिका तुमची भावना पंतप्रधान मोदयांकडून पोहोचवतो. टेक्निकली हा माझा पण आणि यात पूर्ण ताकदीने काम करतो. आता निम्मा ह्या महिन्याखेरच आपण हँडओव्हर करतोय, वापरायला देतोय. जवळपास 9 प्लॅटफॉर्म आपण वापरायला देतोय. कॉन्क्रीटकरण 2 महिन्यात सगळं संपून जाईल. ह्याचं वरचं कन्स्ट्रक्शन, कारण त्याचा क्युरिंग पिरियड असतो. तो क्युरिंग पिरियड संपला 5-6 महिन्यामध्ये सगळं पूर्ण करून तुम्हाला 100% त्याचं ताब्यात देऊन टाकतो. आता किती आहे? 17,000 स्क्वेअर फीटची प्लेट आहे टोटल. ही बिल्डिंगची प्लेट. टोटल एरिया खूप मोठा आहे. 2.5 एकर असेल, 2.5 एकर तर असेल. मला सगळ्यात प्रशस्त आहे आणि एवढ्या सेंट्रल प्लेसला. या सांगलीसारख्या मोठ्या शहरामध्ये सेंट्रल प्लेसला एवढं मोठं नाही. टीका होत असताना आपल्यावर जी टीका झाली बस स्थानकाच्या संदर्भात, त्यावेळेस पूर्वी आपण यापूर्वी का खुलासा केला नाही किंवा त्याचं स्पष्टीकरण किंवा आत्ताही जी माहिती आहे ही त्यावेळी का दिली नाही? मी असा म्हणणारा कार्यकर्ता आहे की रायसाहेब सत्ताधाऱ्यांना प्रश्न कोणतरी विचारले पाहिजे, सत्ताधाऱ्यांच्यावर टीका ही झाली पाहिजे.
त्याशिवाय मलाही हुरूप वाटत नाही काम करायचा. आणि त्याचं प्रत्युत्तर माझा उलटा प्रश्न आहे. आता टीका आरोप खोटे खरे हे का ठरवत असतो. ज्या दिवशी हे पूर्ण होईल, मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांनी ते आता हे कोणीच सांगितलं नाही की ते वर डॉर्मेटरी केले, ऑफिस केले, रेसिडेन्शियल इथं केले, 16 गाळे केले, 2 हॉल केले, पिकअप ड्रॉप वेगळे केले, या जायची व्यवस्था वेगळी केले, टॉयलेट वेगळं केले, सगळं इतकं सुंदर केले. हे सांगितलं नाही. फक्त काय सांगितलं की कारण नसतानाच. कारण नाही आहे का? प्रवाशांची राहायची व्यवस्था करणं हे कारण नाही. आमच्या स्टाफची रात्रदिवस काम करते. समजा एखादा कंडक्टर, महिला कंडक्टर तुम्हाला म्हणलं रात्री अपरात्री आली, ती व्यवस्था करणं म्हणजे ओव्हर करणं बरोबर नाही. मला असं वाटतं की चुकीच्या पद्धतीने सांगितलं. आता वाढवून टेंडर झालं, आता ज्याला मिळालं नाही त्याला राग आला असं. त्यात काय माझा त्यात दोष नाही. मी काय टेंडर प्रक्रिया म्हणत असतो. 21 पासून सुरुवात होती या सगळ्या कामांची, 2021 पासून. आणि 9 बिडर होते. असं नाही की एकटेच बिडर गेले की तुम्ही असं झालं नाही. 9 बिडर होते. 24ला सगळं मान्यता झाली. त्याच PSRमध्ये काम चालू आहे. उलट नुकसान असं आहे की अजून पैसे मिळायला पाहिजे होते. मी प्रयत्न करणार. हे काय केली म्हणून काम माझं थांबणार नाही. आणि फक्त एवढंच नाही, तुम्ही खानापूरचं बसस्टँड बघून या. पूर्वीच्या आमच्या खानापूर बसस्टँड आज त्याचं 100% कॉन्क्रीटीकरण केलं. इतकी अस्वच्छता होती, ते काम पूर्ण केले. आठवड्याचं बसस्टँडचं पण काम चालू आहे. माझ्या मतदारसंघातल्या 3 बसस्टँडचं काम चालू आहे. फक्त उलट असं नाही, माझं प्लॅनिंग करून काम असते. एका टिप्पणी केली तरी आज तुम्हाला खात्री झाली की नाही बरोबर. ह्याच्यासारखं काम नाही. पण तुम्ही माझं मत आहे, आम्ही जो DPR तयार केला होता, मी तुम्हाला सहज त्यांना दाखवलं. कॉलमची साईज बघा. प्लॅन असा आहे की अजून 10 वर्षानंतर तरी कुठल्या एखाद्या आमदाराला वाटलं मी असलो तर आनंदच आहे. पण समजा आणि कोण असलं त्याला वाटलं की इथं डेव्हलप व्हावं, तरी सुद्धा तिथे पूर्वेला सुद्धा आतापर्यंत होतं. इतकं सुंदर काम करायचं आपण. एसटी स्टँडवरती नवीन आलेल्या 5 बसेसचं उद्घाटन कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी सगळे आमचे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक सगळे आमचे बसेस होते. काही आमचे सगळ्यांचे सहकारी बसेस होते. DC आपल्या जिल्ह्याच्या राऊत मॅडम उपस्थित आहेत. आणि त्या सगळ्या बसेसचं उद्घाटन झाल्यानंतर आपण जे विटा शहराचं नवीन बसस्टँड बांधायला लागलं आपण, त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी सगळे एकत्र आलो. आणि मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं बसस्टँड हे आपल्या विटा शहराचं व्हावं, त्यासाठी गेले 2 वर्ष आपण प्रयत्न करत होतो. आपले तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या प्रिमायसेसचं भूमिपूजन केलं होतं. आत्ताचे परिवहन मंत्री आदरणीय सरनाईक साहेब, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी, या सगळ्यांच्या सहकार्यातून मला असं वाटतं की जिल्ह्यात सगळ्यात मोठा निधी या विटे शहराचं बसस्टँड दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन बांधण्यासाठी आपल्याला मिळालं होतं. आणि खूप चांगला प्लॅन, म्हणजे कदाचित लोकांनी थोडी ह्या 1.5 वर्षामध्ये गैरसोय झाली, ते काही नाकारणार नाही. पण एखादं नवं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना शेवटी त्याच्या फेजेस असतात. कॉन्क्रीटच्या सगळ्या त्याचं क्युरिंग. आणि माझं तुम्हाला सगळ्या नागरिकांना माझा तुम्हाला शब्द आहे की जिल्ह्यामध्ये कुठं नसेल असं बसस्टँड आपलं विट्याचं असेल. या 6 महिन्यामध्ये तुमच्या मी सगळं ताब्यात देऊ. आता या महिनाखेरीस 9 प्लॅटफॉर्म आपण देतोय. मी तुम्हाला हा थोडासा प्लॅन समजून सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित आहे. पूर्वी तशी जागा सुदैवानं आपल्या बसस्टँडला खूप चांगली आहे, पण जागा असताना सुद्धा थोडं प्लॅनिंग नव्हतं. किंवा 14 प्लॅटफॉर्म होते दोन्ही बाजूला मिळून, म्हणजे ह्या बाजूला आणि दक्षिण बाजूला आणि उत्तर बाजूला असे 14 प्लॅटफॉर्म होते. आता आपण एकाच बाजूला 17 प्लॅटफॉर्मचं आपलं बसस्टँड उभा करतो आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे सफिशियंट आहे. पण जरी भविष्यात कधी लागलं तरी आपण त्या बाजूला नवीन प्लॅटफॉर्म करू शकतो. प्लॅटफॉर्म हे सगळं करत असताना काळजी अशी घेतली की ज्या पूर्वी चुका होत्या, सुरक्षेच्या दृष्टीनं काही गोष्टी करणं आवश्यक होतं, पार्किंगच्या दृष्टीनं काही करणं आवश्यक होतं, पिकअप अँड ड्रॉप. जसं एअरपोर्टला सगळ्या सुविधा असतात. तुम्ही जर ज्यावेळेला प्रवेश कराल त्यावेळेला 1-3-4 महिन्यामध्ये पूर्ण होईल. प्रवेश केल्यानंतर रिक्षातून येणारे प्रवासी आहेत त्यांना उतरायची व्यवस्था सोडून लगेच रिक्षा बाहेर जाऊ शकते. परमनंट रिक्षा ज्या उभारतात त्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी रिक्षा स्टॉपवरून केलेली आहे. पार्किंगची व्यवस्था 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगची व्यवस्था आपण सेपरेट दिलेली आहे. त्याच्यानंतर पिकअप ड्रॉपला ज्या छोट्या गाड्या येतात कार सगळ्या, त्यासुद्धा पिकअप ड्रॉपची व्यवस्था आपण या ठिकाणी दिलेली आहे. जवळपास 14 गाड्या 16 म्हणजे शेवटी ST उभा करत असताना त्याचे उत्पन्न, कारण ह्याचा मेंटेनन्सचा खर्च खूप मोठा आहे.
त्याचं व्यवसाय म्हणून 16 काळे प्रशस्त साईज देऊन 16x16ची साईज दिली आणि असे 16 गाळे आपण याच्यामध्ये उभा केले. जे आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत. बचत गटांची व्यवस्था झाली पाहिजे, पूर्वी व्यवसाय करणाऱ्या लोकांची व्यवस्था झाली पाहिजे. हे उभं करत असताना इतकी काळजी घेतली. पूर्वी महिलांसाठी ज्या व्यवस्था सगळ्या होत्या, म्हणजे फिडिंग रूम असेल किंवा हिरकणी कक्ष असेल, पोलिसांचं सेपरेट बसायची त्यांची व्यवस्था होती. हे सगळं त्याच्या प्लॅनमध्ये इन्क्लूड करून आपण हा सगळा प्लॅन बनवला आहे. पहिल्या फ्लोअरवरती म्हणजे शक्यतो पहिल्या फ्लोअरमध्ये घेतात, पण आपण पहिल्या फ्लोअरला एसटीचं उत्पन्न वाढवा म्हणून 2 मोठे हॉल दिले. बँकेनं आपण विनंती करू की तुम्ही इथं भाड्याने लोकांची व्यवस्था होईल आणि उत्पन्नाचं पण साधन एसटीला तयार होईल. इथं जो स्टाफ आपला आहे, समजा काही कंडक्टर आहेत, काही ड्रायव्हर आहेत किंवा महिला आमच्या कंडक्टर आता हळूहळू यायला सुरुवात झाली. रात्री अपरात्री जर काय त्यांची राहायची व्यवस्था करायची असेल तर आपण डॉर्मेटरी इथं उभं केली, महिलांची सेपरेट केली, पुरुषांची सेपरेट केली. प्रवासी एखाद्याने अपरात्री इथं आले तर त्यांची सुद्धा व्यवस्था व्हावी या हेतून आपण त्यांची व्यवस्था करण्याचा ह्या प्लॅनमध्ये प्रयत्न केला आहे. पूर्वी डेपो मॅनेजर राहायची व्यवस्था दुसरीकडे होती, त्यामुळे थोडं कंट्रोलिंग कमी असायचं. किती ते सेपरेट येतात त्यांच्या घरात गेली की आता तसं नाही. आता त्यांचा फ्लॅट आपण इथंच वरती केला. ऑफिसेस काही आपण पहिल्या फ्लोअरला घेतले, जेणेकरून कंट्रोलिंग करत असताना एस टी स्टँडवरती सेफ राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत म्हणून आपण त्यांची व्यवस्था केली. जिल्ह्यातलं पहिलं बस स्टँड असेल की जे 100% कॉन्क्रिटीकरण आहे. तुम्ही जर बघितलं तर स्टँडच्या बाहेरचा एरिया, स्टँडच्या सगळ्या आतला एरिया, अगदी वर्कशॉप्स आहेत. आपण म्हणजे ज्या दर 2 वर्षानंतर खड्डे पडले, घाण झाली, पाणी साठलं, चिखल झाला, तक्रार तुम्हाला परत कधीही ऐकायला मिळू नये अशा हेतून म्हणजे अगदी आपण M40 कॉन्क्रीट वापरले जे हायवेला वापरतात. तसं कॉन्क्रीट आपण जवळपास 1 फुटात कॉन्क्रीट वापरून आपण सगळं कॉन्क्रीटीकरण करतो. ते मेडिकल ट्रीटमेंटची व्यवस्था झाली पाहिजे. अशा सगळ्या म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे, थोडा त्रास झाला अजून 1-2 महिने. आता या महिन्याखेरीस आपण नवं प्लॅटफॉर्म चालू करतोय आणि 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये MIDC पूर्ण 2 महिन्यामध्ये आपण कॉन्क्रीट सगळं संपवत आहे. 2 महिन्यामध्ये आता कॉन्क्रीट सगळं संपवत आहे. इन आउट पूर्वी एकत्र होतं, आता म्हणजे आता एकत्र आहे. 5 मीटरचा 7 मीटरचा इन अँड आउटसाठी प्रोव्हिजन होती. आता आपण इनसाठी 9 मीटर आणि आउटसाठी 9 मीटर. म्हणजे आत प्रवेश करताना, बाहेर जाताना कुठल्या गाडीला इजा होऊ नये, कुणाला माणसाला इजा होऊ नये, धक्का लागू नये, अपघात होऊ नये यासाठी आपण त्याची व्यवस्था करून ठेवली. दत्त मंदिराचं त्याला इतका सुंदर प्लॅटफॉर्म केला आहे. मंदिरात जाणाऱ्या माणसाचा आणि बसचा दोघांना एकमेकाचा कुठे अडथळा होऊ नये त्याचा प्लॅटफॉर्म आपण सेपरेट करतो. म्हणजे एअरपोर्टला ज्या सुविधा असतात तशा सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण ह्या एस टीच्या माध्यमातून, या बस स्टँडच्या माध्यमातून करतोय. तुम्हाला माझा शब्द आहे की 6 महिन्यामध्ये तुम्हाला जिल्ह्यात नाही असं एस टी तुम्हाला बघायला मिळेल.